नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये एक मोठी आणि धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून। माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कोथोली तालुका पन्हाळा येथे अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी देशी आणि विदेशी दारूंच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या आहेत। अंदाजे 10,000 रुपयापासून अधिक किमतीचा माल ताब्यात घेतला आहे। ही कारवाई राजामपुरी पोलीस ठाणे आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे। या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला, सहाय्यक फौजदार दिनकर शेळके, सहाय्यक फौजदार समीर मुल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर रसाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतीक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद टेळे यांचा सक्रिय सहभाग होता। सदर आरोपी तानाजी आकाराम पाटील राहणार कोतोली यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। या कारवाईचे मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी केले असून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले। कोल्हापूर पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यामध्ये एक खळबळ माजली आहे। अशा धाडसी कारवाईमुळे समाजात कायद्याचा धाक टिकून राहील अशी अपेक्षा आहे। न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव।